सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. एक छोटीशी कविता सादर करते. आजचा दिवस आहे अगदी खास. आजचा दिवस आहे अगदी खास. बाबांच्या जन्मदिनाच्या सोहळ्याचा साज. असंख्य आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस. असंख्य आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस. प्रेरणादायी कार्याची झळाळी डोळे भरून पाहण्याचा हा दिवस. प्रगल्भ विचार आणि उत्तम संस्कार रुजवण्याचा वसा. प्रगल्भ विचार आणि उत्तम संस्कार रुजवण्याचा वसा ध्यानाच्या माध्यमातून उमटत आहे त्याचा खोलवर ठसा. आमची पूर्व पुण्याई म्हणून तुमची साथ आम्हाला लाभली. आमची पूर्व पुण्याई म्हणून तुमची साथ आम्हाला लाभली. भवसागरात हेलकावणारी आमची नाव किनाऱ्याला लागली. आपले अखंड ऋणी आहोत आई, अनघाताई आणि ऋताताई. तीर्थरूप बाबा अर्थात डॉक्टर प्रभाकरराव देशमुख यांच्या कार्याचा वसा आपण डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे चालू ठेवला आहे. या संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यानसाधना समूहाची निर्मिती 4 वर्षांपूर्वी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2022 रोजी केली गेली. आज 10 मार्च तीर्थरूप बाबा अर्थात डॉक्टर प्रभाकर देशमुख यांचा जन्मदिवस आणि आपल्या आराधना ध्यानसाधना समूहाचा 4था वर्धापन दिन असा दुहेरी समारंभ आज आपण ऑनलाईन माध्यमातून सादर करीत आहोत. याआधी या समूहाकरिता राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा एक छोटासा आढावा घेते. गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत आत्मा ते पूर्णात्मा असा हा प्रवास आपण सर्व साधक वर्ग अनुभवत आहोत. अनेक संतांचे विचार, त्यांचे कार्य, उपासना यांची माहिती सर्व साधकांना व्हावी याकरिता अनेक मान्यवरांची व्याख्यानं नियमितपणे आयोजित केली जात आहेत आणि त्याचा लाभ सर्व साधक वर्गाला होत आहे यात शंकाच नाही. ताई, अज्ञानरूपी समुद्रातून तरुण जात करावा असा हा प्रवास आज आम्ही सगळे करत आहोत अगदी रोजच. त्यातूनच शब्दरूपी मोती वेचत ही ध्यानाची आणि ज्ञानाची सफर अशीच अखंड ज्योतीप्रमाणे तेवत राहो आणि आपले आशीर्वाद आणि सदिच्छा सदैव आमच्यावर अविरत बरसत राहो. हे खरं तर आमचं अहोभाग्यच. आई, अनघाताई आणि ऋताताई, आपल्या या तपश्चर्येला आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा. धन्यवाद ताई. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो। तुम्ही से प्यार का
रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों की दिशा मिल गई हो, हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों की निशा मिल गई है, ओ हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों की निशा मिल गई है, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे. केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं राम नारायणं जानकी वल्लभं. केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं राम नारायणं जानकी वल्लभं. केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं राम नारायणं जानकी वल्लभं. केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. या तीर्थरूप बाबा अर्थात डॉक्टर प्रभाकरराव देशमुख यांना नमन करून आपल्या डॉक्टर प्रभाकर शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान साधना समूहाच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या या आनंददायी प्रसंगी आपल्या संस्थेशी जोडलेल्या साधकांचे अनुभव व भावना व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते शोभा गुंडाळताईंना. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आदरणीय पूज्य बाबा जस प्रभाकर देशमुख जन्मदिनानंतर निमित्त खूप खूप शुभेच्छा. आत्मवंदन अनघाताई ऋताताई आई कोटी कोटी नमन माऊली सर्वांना नमस्कार सुप्रभात. आपल्या सर्वांचे आयुष्य या फुलांप्रमाणे बहरलेले असो आणि सुवासिक नेहमी सुवासिक झालेले असो. इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला. मोजक्याच मंडळींना घेऊन चालू केलेला ध्यान समूह हा ग्रुप दिवसेंदिवस जोमाने विस्तारत असल्याचे दिसत आहे.
तद्वतच 8 मार्च 2022 पासून चालू केलेला हा ज्ञान व ध्यान यज्ञ एकही दिवसाची सुट्टी न घेता अविरतपणे चालू आहे. ताई, आपण दोघींनीही श्री गुरुकृपेने संपादन केलेली गोड आणि अगाध ज्ञानाची शिदोरी निरंतर आमच्या झोळीत टाकत आहात, तेही स्वतःकडे कुठलेही श्रेय न घेता. आराधना ध्यान समूहात जॉईन होण्यापूर्वी व सद्यस्थितीचा विचार केला तर जीवनात अतिशय आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत. याची परोपरीने जाणीव होते. ध्यानाची सुरुवातच इतरांना व स्वतःला माफ करून मनाची मशागत केली जाते, जेणेकरून जे काही ज्ञान आत्मसात करायचे आहे त्यासाठी आपण आतून रिकामे पाहिजे किंवा आपली स्थिती ही शून्य पाहिजे. म्हणजे आपल्या शरीराला व मनाला त्याचा पूर्णपणे फायदा मिळतो. विशेषतः ध्यान घेताना स्वतःचे आई वडील व श्री गुरु रोजच आपल्या सोबत असतात ही कल्पना न राहता अतिशय आल्हाददायक, जसे की मोरपिसाच्या स्पर्शासारखी जाणवते. नवीनच ध्यान चालू केले तेव्हा घरातून खूप विरोध व्हायचा. सकाळी सकाळी कुठे एवढा वेळ बसतात का, किंवा आता काय रोजच झालंय ह्यांचं, किंवा मग लांब एखाद्या जंगलात जाऊन बसावं असे ऐकून घ्यावे लागायचे. परंतु जसजसे ध्यानामध्ये दिवस जात होते आणि ताईंच्या आवाजातील मधुर आर्जवता, सर्वांगी ज्ञान हे घरातील सदस्यांच्याही मनातील व घरातील सकारात्मकता वाढवत होते. आता विरोध पूर्ण मावळलेला आहे. असो, ह्या 4 वर्षामध्ये ध्यान वर्गाच्या व्यतिरिक्त अनेक संत महंतांची प्रवचने आयोजित केली जातात. आत्तापर्यंत माहीत नसलेले संत किंवा महिला संत यांची नव्यानेच माहिती मिळाली. कित्येक संत सर्वसामान्य जीवन जगत असूनही संकटाचा डोंगर पार करून परमपदाला पोहोचल्याचे या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असले तरी गुरुतत्व एकच आहे, ही भावना मनाला अतिशय समृद्ध करते. जशी मधमाशी अनेक फुलावर बसून कण गोळा करते, तसेच ताई आमचे जीवन सर्वांगाने कसे बहरेल हे तुम्ही नेहमी पाहत असतात. तसेच हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांच्या आयुष्यातील दुःख भ्रांती दूर व्हावी यासाठी आपण आतोनात प्रयत्न करत असता. ध्यानाच्या माध्यमातून अगदी साधे आजार ते दुर्धर रोगही बरे होतात. आपले शरीर हे पंचतत्वांनी बनलेले आहे आणि त्या तत्वामधूनच जो स्रोत मिळतो त्यातूनच आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपण ती ध्यानाच्या माध्यमातून घेतात आणि सर्व आजार किंवा मनशांती वगैरे जे जे आपल्याला हवे आहे ते ह्या माध्यमातून आपण देत असतात. पण आपली श्रद्धा आणि सबुरी तसेच विश्वास हा खूप महत्वाचा आहे आपल्याला हे सर्व फायदे मिळण्यासाठी. माझ्या मनातील जो आत्मविश्वास आहे त्या ध्यानाच्या माध्यमातून खूप वाढलेला आहे. त्याचप्रमाणे जे मनात सतत हुरहुर असायची ते आता काहूर पूर्णपणे संपून गेलेले आहेत. आणि काही कार्य करायचे असेल आणि त्यात काही अडचणी वगैरे दिसत असतील तर त्या अडचणी अतिशय अनाकलनीय पद्धतीने दूर होतात. एखादा मनात चांगला संकल्प आला असेल आणि तो पूर्ण होईल की नाही याची भीती असते, परंतु कुठल्या तरी माध्यमातून पूर्णत्वास ते संकल्प गेलेले असतात. म्हणतात ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण, करून घेणारे भगवंत आहेत, आपण निमित्त मात्र आहोत हेच खरे. नमस्कार ताई. अनवधानाने दादांचे नाव घ्यायचे विसरून गेले, तर त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि माझे हे 2 शब्द मी इथेच थांबवते. आपल्याला सर्वांनाच वेळ हवा आहे, त्यासाठी मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. यानंतर गुरुदादा आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्ते सर्वांना. आपल्या या वर्धापन दिनाच्या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा, सर्व साधकांना शुभेच्छा. काल ऋतुताईंचा मेसेज आला की असं असं आहे, तर तुम्हाला वेळ देता आला तर बघा.
आणि आपल्या वर्धापनाचा विषय असेल तर मग वेळ कसा काय नाही काढणार मी, म्हणून मी आज मुद्दामून आलो. आणि सगळ्यात पहिले मी काही अशी तयारी नाही केलेली आज काय बोलायचं ते, जे सुचेल ते बोलतो. पण सगळ्यात पहिले माझ्याकडनं सगळ्यांना एक दिलगिरी व्यक्त करतो की मी काही मागच्या वर्षीपासून ज्या पद्धतीने तुमच्याबरोबर जोडलो गेलेलो होतो, प्रत्येक दिवशी ध्यान साधनेमध्ये तुमच्या बरोबर सहभागी होता येत होतं, तसं आता होता येत नाही ब्रेकची कारण असल्यामुळे. लाईफ थोडंसं जास्त बिझी झालेलं आहे, पण त्याच्यातनं वेळ काढता येणं हे महत्वाचं आहे. पण तो ध्यान मार्गाची शिकवण जी मिळाली त्या 4-5 महिन्यांमध्ये, ती वेगळ्या पद्धतीने माझी अजूनही त्याच्यावरती प्रवास चालू आहे. फक्त एवढंच की तुमच्याबरोबर ध्यान करायची संधी मला मिळत नाही दररोज सकाळी. पण आतापर्यंतचा प्रवास पाहिला तुमच्या बरोबरचा, तुमच्यासारख्या अ, प्रगती केलेल्या साधकांचा बरोबर, तर त्याच्यात असं जाणवलं की सगळ्यात पहिले तर म्हणजे तुमचे तर आभार आहेत, पण सगळ्यात पहिले माझ्या सासूबाई उज्ज्वला दरेकर, नंतर ऋताताई, अनघाताई, पुष्पमाला आजी आणि ऋताताई अनघाताईंची वडील यांना अ, साष्टांग नमस्कार. आणि त्यांनी केलेल्या ते जे कार्य करत आहेत बेसिकली, तर त्या कार्याबद्दल त्यांना अनेक शुभेच्छा. आणि त्यांच्यामुळे बऱ्याच साधकांच्या शारीरिक व्याधी नाही तर मानसिक व्याधी पण दूर व्हायसाठी खूप मदत झालेली आहे, इन्क्लुडिंग मी. म्हणजे माझी पण त्याच्यात माझ्यासाठी पण बरीच मदत केलेली आहे त्यांच्या साधनेच्या मार्गदर्शनामुळे. आणि मोठी गोष्ट जी घडली त्या काही दिवसांमध्ये ती अशी की एका गुरुनी शिष्याला शोधलं ध्यान साधनेत ना. आणि ते अनुभव म्हणजे आता मी लिहून ठेवलेले आहेत सगळे. एक एक अनुभव खूप विलक्षण आहे. अजूनही येतात अनुभव ते वेगळ्या पद्धतीने. अं, मार्गाची सुरुवात झाली ध्यान साधनेतनं, आणि अजूनही तो प्रवास आयुष्यभर चालू राहील. महाराजांच्या वंशजांबरोबर उठणं, त्यांच्या घरी जाणं, त्यांच्याबरोबर वेगवेगळे अनुभव त्यांचे शेअर करणं. असे बरेचसे काही अनुभव आहेत, बोलायला खूप आहे, वेळ कमी असेल एका वेळेस आपल्याकडे. पण असे असे अनुभव आलेले आहेत त्यांच्या महाराजांचे जे वंशज आहेत अंतापूरच्या अक्कलकुव्यातलं, की ते सांगायला गेलं तर खूप खूप वेळ लागेल, खूप दिवस जातील. पण मी त्याचं लिखाण सध्या करत आहे. तर ते लिखाण झालं की मी तुम्हाला पब्लिश करेल. पण एकंदरीत आजच्या वर्धापनात दिनानिमित्त सगळ्यांचे खूप आभार. तुमच्या सर्वांमुळे तुमच्यासारख्याच एका साधकाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेला आहे, याचं तुम्ही काय म्हणतात त्याला, स्वतःला शाबासकी द्या. आणि माझ्याकडनं खूप शुभेच्छा. फक्त संपायच्या अगोदर ज्या आठवतंय का आपण जेव्हा साधना चालू केलेली पूर्वी आपण ऋताताई एक म्युझिक लावायच्या काहीतरी आपलं कॉन्सन्ट्रेशन ध्यानात चांगलं व्हावं यासाठी. तर ज्यावेळेस मी जॉईन केलं होतं हा ग्रुप ध्यान साधनेचा, तेव्हा श्री शंकर महाराज ची जी पहिली प्रचिती मला आली होती, ते 4 ओळींमुळे आली होती. 4 ओळी मी म्हणू इच्छितो इथे. ये आसमान, ये बादल, ये रास्ते, ये हवा, ये आसमान, ये बादल, ये रास्ते, ये हवा, हर एक चीज है अपनी जगह ठिकाने से, कई दिनों से शिकायत नहीं जमाने से, ये जिंदगी
है सफर तू, सफर की मंजिल है, जहाँ भी जाऊं ये लगता है तेरी महफिल है, तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। धन्यवाद. खूप सुंदर दादा. तुमचे अनुभव तर सगळ्यांनी ऐकलेलेच आहे. आता तुम्ही लिहिताय म्हणजे खूपच आम्हाला त्याचे वाचायलाही मिळतील आणखीन नवीन अनुभव. खूप खूप धन्यवाद. आपण आलात वेळात वेळ काढून. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी सुजाता हवारे ताईंना सांगते की त्यांनी आपले अनुभव सांगा. नमस्कार सर्वांना. आजचा दिवस स्पेशल आहे. आपलं प्रभाकर देशमुख शैक्षणिक संस्था अंतर्गत आज आपण हा 4था वर्धापन दिन सादर करत आहोत. त्यानिमित्त सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि बाबा उर्फ प्रभाकर देशमुख यांना विनम्र अभिवादन. वृत्ताताई, अनघाताईंना आत्मवंदन आणि सर्व साधकांना नमस्कार. मी जुलै 2022 पासून आराधना ग्रुप जॉईन केलं. दोन्ही ताई घेत असलेल्या ध्यानामुळे मी एकदम थोडक्यात माझा अनुभव सांगते. तर त्याच्यामुळे माझी कंबर दुखी जी बरेच वर्षापासून मला होती, जवळजवळ 20 वर्षापासून अधिक काळपर्यंत माझी कंबर दुखी होती, ती व मानदुखी हळूहळू कमी होत पूर्णपणे बंद झाली. तसेच वेळोवेळी ज्या टिप्स ताई द्यायच्या त्यांच्यामुळे आम्हाला भरपूर लाभ झाला व घरातले वातावरण सुधारले. सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण झाली. आणि सुरुवातीला मला पण बऱ्याच जणांना अनुभव आहे तसा विरोध झाला. विरोध म्हणजे अगदी डायरेक्ट विरोध नव्हता, पण थोडीशी नाराजीच होती ध्यानाला बसायची तेव्हा. पण जसजसं माझ्यामध्ये बदल होत गेला तसं घरातले इतर मंडळीही जॉईन झाली आणि आता मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघी ध्यानामध्ये आहोत. तसेच ध्यानातून घेतल्या गेलेल्या विशेष क्रिया, शस्त्रक्रिया, नेत्रांजन क्रिया, अपर्णा क्रिया, वैदेही क्रिया, तसंच ओम पवन सुत्ता या क्रिया, या क्रियांचाही मला भरपूर लाभ झाला. तसंच ताई नेहमी वेगवेगळ्या टिप्स देत असतात, तर त्याचा आम्हाला खूप फायदा होतो. अगदी बारीक सारीक असतात टिप्स, पण त्या आपण प्रामाणिकपणे केल्या तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट नक्कीच जाणवतो. असा मला खूप छान अनुभव ध्यानात आल्यापासून झालेला आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये पण परिवर्तन झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद माऊली. नमस्कार. धन्यवाद ताई. खूप छान तुमचे अनुभव. नंतर आमंत्रित करते निशा भोसले. नमस्कार सगळ्यांना. या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. अनघाताई, ऋताताईंना आत्मवंदन आणि आजी आणि आजोबांना पण खूप खूप प्रणाम. मी या ध्यानामध्ये माझी बहीण मोहिनी दिघेमुळे आले. तिलाही खूप खूप धन्यवाद आणि प्रणाम. एक म्हणजे कडक शिस्तीची आहे आमची ताई, तर तिच्यामुळेच ऍक्च्युली मी हे केलंय आणि आता ही आहे याच्यात. तर ताई तुझ्यासाठी खूप खूप धन्यवाद. ध्यानामध्ये खूप अनुभव येत असतात आणि खूप म्हणजे बऱ्यापैकी मी सांगत पण असते. पण आता लेटेस्ट मध्ये एक असं सांगणार म्हणजे फ्रेंड सर्कल मध्ये असं मला म्हटलं गेलं की शी इज गेटिंग काम अँड कंपोज डे बाय डे. तर त्याचे अनुभूती मला पण येते की आपण एक तटस्थपणे एखाद्या सिच्युएशन कडे बघायला लागलो. पटकन रिॲक्ट करायचं नाही. आणि गताईने एकदा सांगितलं होतं आणि ते म्हणजे असं डोक्यात एकदम फिट झाल्यासारखं झालं की कोणत्याही गोष्टीवर पटकन रिॲक्शन येत नाही. आपण शांतपणे तिच्याकडे बघतो आणि मग त्याच्यावरती रिॲक्शन म्हणता येत नाही, पण आपली थॉट प्रोसेस त्या एका पॉज नंतर स्टार्ट होते. तो कामनेस ध्यानामुळे माझ्याकडे आलाय. माझ्यातला ग्रॅटिट्यूड पण वाढायला लागलाय. मला आता छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता जाणवते की मग ते सजीव निर्जीव आहे याच्या पलीकडच्या गोष्टी असं वाटतात की नाही ती माझ्यासाठीच आहे आणि तिने मला मदत केली आहे ही भावना मला
मिळाली आणि त्या भावनेसाठी मी दोघी ताईंचं खूप खूप आभार मानते की ही ही भावना त्यांनी आमच्यामध्ये रुजू केली आहे. अ, म्हणजे आजारपणांवरती तर भरपूर ताई मनकवड्या असल्यामुळे जाणतात आणि त्या दिवशी बरोबर ते त्या भागासाठी ऊर्जा येते, त्या अवयवासाठी ऊर्जा येते आणि ते दुखणं हळूहळू विसरलं जातं, मागं पडलं जातं आणि त्या अवयवावर प्रेम करायला ताई शिकवतात. मग त्यामुळं आजारपणं अशी लवकर येत नाहीयेत सध्या किंवा नाहीच येत आहेत. आली तरी मग आपल्याला माहितीये की उद्याला ध्यान आहे आणि त्या ध्यानामधून ऊर्जा मिळाली की आपण बरे होणार आहोत किंवा आपण अजून उत्साही होणार आहोत. मला आज एक असा अनुभव सांगायचा आहे. मी मागेही सांगितलं होतं की कॉर्ड कटिंगचा. अनघाताईंनी एकदा कॉर्ड कटिंग घेतलं होतं. आता लेटेस्टमध्येच झालेलं आहे ते कॉर्ड कटिंग आणि अ, विशुद्धी चक्रावरचं कॉर्ड कटिंग होतं ते. त्यावेळेस म्हणजे मला अगदी हजारोंनी माणसं दिसले आणि चेहरे असे अस्पष्ट होते सगळे. पण हजारोंनी दिसले आणि त्यांचे असे त्या मुळ्यांसारख्या त्या होत्या सगळ्या माझ्या गळ्याच्या भोवती आणि त्या ताईंनी जेव्हा ते कट केलं आणि ते एकदम असं निघालं आणि मला एकदम रिलीफ वाटलं होतं. आणि मग ताईंना मी अनुभव पण शेअर केला. मग ताईंनी मला सांगितलं होतं, की आपण हे रोज केलं पाहिजे का? तर आपण एका ज्या प्रोफाईलमध्ये आपण जॉब करतो, तिथे आपल्याला भरपूर लोकांशी संपर्क येतो आणि आपण बोलतो. तर कोणती ऊर्जा आपण घेतोय आपल्याला आयडिया नाहीये, तर तू हे नेहमी करत जा. तर मी आता आठवणीने बऱ्यापैकी करतीये ते. पण त्यातून मला एक असं चांगलं असं झालं, की म्हणजे मी त्या गोष्टींमध्ये अडकलेली असायची. त्या माणसांच्या विचारांमध्ये अडकलेली असायची, की बाबा ह्याला मी मेसेज केला, ह्याने का उत्तर दिलं नसेल? हा येईल का उद्या इंटरव्ह्यूला? किंवा हा येणारच नाही का? किंवा हा काय करेल? मग ह्याचा इंटरव्ह्यू म्हणजे खूप सारे विचार येत राहायचे. ते आता ह्या कॉर्ड कटिंगमुळे मला ते एक रिलीफ मिळालंय, की ते मला माहिती आहे, की आता हो, आपण अप्रोच केलंय आणि आपल्याकडून आपलं काम संपलेलं आहे. आता पुढचं काम हे त्याचं त्याला करायचंय. आणि म्हणजे ते हजारोची माणसं जी कट झालीत ना, तेव्हापासून एक मानसिक शांतता ती खूप छान मी अनुभवली आहे आणि त्या अनुभवासाठी ताईंना खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे. धन्यवाद म्हणण्यापेक्षा खूप खूप आभारी आहे. प्रवचनांचं म्हणाल तर इतकी सुंदर प्रवचनं झाली आहेत. कधीतरी करतो म्हणजे वेळ असेल तर मी करतेच अटेंड. पण कधी-कधी मिस पण होतात माझ्याकडून. पण प्रवचनांमध्ये पण म्हणजे एक असतं ना, की अ, फक्त देव-देव करत नाही आपण. एक त्याच्याकडे एक सायंटिफिकली बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो या ध्यानाने आम्हाला दिलाय. एक अध्यात्म वेगळ्या अँगलने बघण्याचा जो चष्मा आहे ना, तो या ध्यानाने आम्हाला जरूर दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडे कसं हिंदूंमध्ये घरामध्ये पण आता आमच्या घरी तर आई-वडील थोडे अशिक्षित असल्यामुळे ते देव चालायचं बरं का. इतकं नव्हतं, पण होतं. पण आता कसं होतं, की आपण ते करतो, पण त्याला एक सायंटिफिक एक दृष्टी आहे आपल्याकडे. आपण तीच गोष्ट करत आहोत, अ, जी आपल्या आई-वडिलांनी केली आहे. पण आपला बघण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. आणि ती नवी दृष्टी ह्या दोघी ताईंनी दिलेली आहे. आणि ध्यानामध्ये असंच पुढे-पुढे जायचं आहे. अजूनही खूप विचार येत असतात. खूप कॉन्सन्ट्रेशन होत नाही. पण आता तो एक आलाय, की आपण त्या विचारांनाही कट करतो. त्या विचारांच्या मागे धावत नाही. हे ध्यानाने मला शिकवलंय. अ, खूप छोटे-छोटे बदल स्वतःमध्ये होतात आहेत. आजूबाजूच्यांनाही ते अनुभवता येतात आहेत. म्हणजे आपल्याकडे आपण झाडांकडे गेल्यानंतर झाडही आपल्याकडे बघतं आहे. हा एक अनुभव ध्यानाने मिळालाय. मी एक मध्ये रॉक बॅलन्सिंगचा वर्कशॉप केला होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे दगडांना एकमेकांवर अरेंज करायचं असतं अँगलवरती. तर तिथे जे मेंटर होते त्यांचं असं म्हणणं होतं, की दगड तुम्हाला काय सांगतो असा त्यांनी पहिला क्वेशन केला होता, की दगडाकडे बघा आणि काय वाटतं तुम्हाला? तर मला एकदम असं त्या दगडाकडे बघितल्यानंतर असं ते नाही का खूप वर्षांनी आपलं कोणीतरी भेटतंय, असा मला त्याचा अनुभव आला आणि तो मला काहीतरी म्हणजे त्यालाही खूप आनंद झालेला आहे आणि मलाही खूप आनंद झालाय. अशी काहीतरी वेगळीच प्रचिती होती आणि मला आतून खूप आनंद वाटत होता. आणि मला लगेचच अणघाताईचं ते आठवलं, की ना म्हणजे ते जडायुज अश्मयुगात पण आपण गेलेलो आहोत आणि मे बी तिथलं आपलं काही त्याच्याशी रिलेशन असेल, असं मला ते सगळं आठवलं आणि मला अजूनही त्याच्याविषयी असं छान वाटतंय, की ते 4-5 दगड होते माझ्याकडे.
पण त्यांच्याविषयी मला अजूनही आपुलकी वाटते की आणि त्यांनाही मला असं वाटत होतं, त्यांनाही काहीतरी माझ्याविषयी वाटत होतं. आणि तो इतका सुंदर अनुभव होता, की म्हणजे मला शब्दातही सांगता येणार नाही. आणि पण मला आतून खूप जास्त आनंद मिळत होता आणि त्या आनंदासाठी मी या दोघींचे पण खूप खूप आभारी आहे. आणि ही संधी दिली ऍक्च्युली मला रोहिणीताईंनी काल रात्री सांगितलं आणि अ, ते असतं ना, की आपण प्रिपेअरच नसतो. पण मला असं होतं, की मी विदाऊट प्रिपेअर जे मनात येईल ना, ते सगळं बोलणार आहे. त्यामुळं मी लिहिण्याचा वगैरे प्रयत्न नाही केला आणि जसं आठवलं तसं बोलत गेले. रोहिणीताईंनी आवर्जून आठवणीने मला ही संधी दिली यासाठी रोहिणीताईंचे पण खूप खूप आभारी आहे. आणि वेळोवेळी सगळ्या जणी मदत करतात. तर त्या सगळ्यांचे मी आभारी आहे. आणि अनाथताई, वृत्ताताई थँक यू सो मच. अशीच ध्यानातून आमची हळू प्रगती होत राहो आणि तुमचे आशीर्वाद असेच राहो. आजी तुम्हालाही खूप खूप नमस्कार आणि आजोबांनाही खूप खूप नमस्कार. थँक यू सो मच. ह्या सगळ्यांचं श्रेय सुरताताईंनाच जातं आणि तुझे अनुभव तर अप्रतिमच असतात. प्रत्येक वेळेस तुझे अनुभव वेगळे असतात आणि तुझी बोलून जे सांगण्याची पद्धत आहे ना ती खूप सुंदर आहे. त्यामुळे ते असं मनाला भिडतं. खूपच सुंदर. आणि हे सगळी नावं जी ताईंनी मला एक एक आठवण करून दिली आणि त्यांना मी त्यांच्याशी संपर्क साधला. आता यानंतर आहे शीला कांबळीताई, आत्या. एक मिनिट. सगळ्या साधकांना नमस्कार. ऋताताई, अनघताई नमस्कार. मला 2-4 दिवसापूर्वीचेच अनुभव सांगायचे आहे. मी जास्त बोलू शकत नाही. त्याच्यामुळे माझं जे आहे ते सांगते. 2-4 दिवसापूर्वी मी ऋताताईंना म्हटलं होतं, की मला खूप अशक्तपणा वाटते. ऋताताईंनी लगेच ध्यान घेतलं. 2 मिनिटासाठी ध्यान घेतलं. पण त्याचा इफेक्ट इतका चांगला झाला, की मी त्याच्यानंतर प पार्टी रोहिणीने छोटीशी पार्टी अटेंड केली होती आमच्यासाठी. ती पार्टी अटेंड केली. दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीने 10 माणसांना जेवायला वगैरे बोलवलं होतं. ते संपूर्ण प्रोग्राम मी अटेंड केलं. सगळ्यांजवळ मनखुश बोलले, आनंद झाला आणि इतकी पॉवर सगळ्या ध्यानामुळे आली. जे ऋताताईंनी 2 मिनिटासाठी घेतलं ध्यान, त्याच्यामुळे ही एवढी पॉवर आली. असं सतत मला जाणवत होतं. मी कशी बोलू शकले आणि मी एवढा वेळ कसं बसू शकले? मलाच माझं आश्चर्य वाटत होतं. त्यामुळे ध्यान हे इतकं छान आहे ना, सगळ्यांनी ध्यान घ्यावं आणि त्याचा इफेक्ट खूप चांगला मिळतो. माझा चांगला अनुभव आहे, म्हणून मी सांगते. आणि धन्यवाद ऋताताई, धन्यवाद अनघताई. थँक यू. नमस्कार. छान सर. धन्यवाद. नंतर मी सुखदा क्षीरसागर यांना आमंत्रित करते. त्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. आत्मवंदन अनघाताई आणि ऋताताई. मी या पहिल्यांदा सुरुवात करताना ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि या वचनाने सुरुवात करते. ऋताताई आणि अनघाताई यांच्यामुळे जो काही आपल्या अवतीभोवती बदल होतोय तो मला थोडासा सांगावा असं वाटतोय. आपल्या बाबांना पण मी आधी पहिल्यांदा नमस्कार करते, कारण त्यांच्यामुळेच रोज तुम्ही दोघी जणी ध्यान घेताना सांगता की ज्यांच्यामुळे तुम्ही या जगात आलात त्यांना नमस्कार करा. आणि त्या म्हणजे ते तुमच्याही बाबतीत आहे की ज्यांच्यामुळे आपण सगळे म्हणजे तुम्ही जन्माला आलात आणि आम्हाला तुम्ही लाभलात, याच्यासाठी मी बाबांना वंदन करते. रोजची ध्यान प्रक्रिया कशी असते याच्या आधी मी या समूहाशी कशी जोडले गेले ते सांगते. मी 18 ऑगस्टला माझी मैत्रीण हेमा कुलकर्णी यांनी स्टेटस ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे मी ते वाचून त्यांना विचारलं, या कोण आहेत? मला काय वाटत होतं तोपर्यंत की जेव्हा केव्हाही ध्यान होतं त्याला ते ठराविक कालावधी करता होतं आणि ते संपतं थोड्या दिवसांनी किंवा 1-2 दिवस असतं. पण त्यांनी मला रोहिणीताईंचा नंबर दिला आणि मला म्हणाले, तुम्ही फक्त त्यांच्याशी बोला. मी म्हणलं, बापरे, या कोण असतील? आपण कसं बोलावं? फार मोठ्या असतील तर आपल्याला आपण त्यांच्याशी बोलू शकतो का? कॉन्फिडन्स असतो, पण हे माध्यम वेगळं आहे. तरी फोन केला आणि मला जेव्हा कळलं की हे
खूप चांगला आहे आणि मी जरी माझे 2 दिवस बुडले असले तरी काही फार फरक पडत नाही. आपण आजपासून पण जॉईन होऊ शकतो. मला वाटलं की काहीतरी ठराविक दिवशी अभ्यासक्रमाप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत. पण तसं हे नाहीये. रोज जरी वेगळी वेगळी ध्यानं होत असली तरी आपली आत्मोन्नती त्यातनंच होत असते हे मला नंतर कळलं. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की 8:30ला आहे तेव्हा मला नेहमी मानवी मन काय म्हणतं की आपण आपल्याला हे जमेल का नाही. पहिल्यांदा आपल्याला तोच विचार म्हणायचा. तसा मला आला आणि मी त्यांना सांगितलं, अरे बापरे मला जमेल की नाही असं वाटतं. ते म्हणाले, नाही नाही करा करा जमेल. आणि तो जो करा करा जमेल हा होता तो आता पक्का झाला आणि आता मी ह्या मार्गात आले. आणि त्याचं पहिलं श्रेय मी हेमाला देते आणि नंतर रोहिणीताईंना देते. त्यांनी जो आश्वासक सूर होता तो धरून मी पुढे गेले आणि खूप चांगल्या मार्गात मी आले असं मला वाटतं. ही जी बसलेली घडी असते माणसाच्या रोजच्या रुटीनची ती बदलण्याची ताकद रोहिणीताईंच्या आवाजात होती की नाही बसेल तुमची नवीन घडी. आपल्याला नेहमी काय वाटतं आहे तसं छान चाललंय आपलं काही नको आता बदल. पण ती मला चांगली संधी त्याच्यातनं मिळाली आणि मी आले त्याच्यात. पवनसुता क्रिया त्यावेळेला तिथे चाललेली होती आणि पहिल्यांदा काय कसे हात ठेवायचे किंवा काय आपल्या मनात विचार आणायचे हे कळत नव्हते. पण तुम्ही सांगत होतात त्या पद्धतीने मी पुढे जात होते. कुठे कधी काय तुम्ही घेऊन जायचात की बाबा इथे जातोय आपण, डोळे बंद करा, अलगदपणे डोळे बंद करा, तुमचे सुंदर डोळे बंद करा, हलकेच चष्मे काढून ठेवा. हे जे सगळे शब्द आहेत ना ते असे डोक्यात असतात आणि ते आपण त्या क्रियेबरोबर हळूहळू हळूहळू प्रवास सुरू करतो आणि आपण तिथे जाऊन पोहोचतो, डोळे मिटतो, त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात आणि आपण ते सगळं अनुभवतो. म्हणजे जरी आपण प्रत्यक्षात तिथे नसलो तरी सुद्धा आपण ते करत राहतो. आणि त्यावेळेला मला असं वाटलं होतं की बहुतेक एक ठराविक कालावधीसाठी हा ध्यान आहे आणि आपलं ते संपलं की आता कसं होणार. आता तर आपल्याला सवय लागली याची आणि हे नसलं तर मी काय करू असा मला प्रश्न पडला. आणि त्याच वेळेला ती अनाउन्समेंट म्हणजे दर महिन्याची आपली असते पण माझ्या दृष्टीने ती नवीन होती की नाही आता पुढच्या महिन्याचं पण आपण 15 तारखेपासून नवीन ध्यान सुरू. आणि मग मला जो काही आनंद झाला चला चला आता आपण घेतनं आपलं कंटिन्युअस चालू राहील. त्यामुळे मला तो आनंद सगळ्यात जास्त मिळाला. आपल्याला परिस्थिती नेहमी अनुकूल असते असं नाही. कधी कधी वेगळ्या वेगळ्या परिस्थितीतनं आपण जात असतो. पण ती अनुकूल होण्यासाठी जी काही साधना घडावी लागते ती त्या आपोआप घडून घेतात आणि आपल्याला नंतर कळतं अरे हे तर शक्यच नव्हतं आणि कसं काय झालं. म्हणजे आजूबाजूची परिस्थिती सुद्धा बदलण्यासाठी त्या जे काही ध्यान घेतात त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो. आणि सुरुवात करताना त्या नेहमी म्हणतात आपले सुंदर डोळे आपण मिटूया, चष्मे अलगदपणे काढून ठेवा. मी चष्मा घालत नाहीये पण मी आता मनातल्या मनात काढून ठेवल्यासारखी माझी मनात स्थिती होते आणि प्रवास सुरू होतो. घर बसल्या ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या कुठेही जाऊन आपल्याला मिळणार नाही. त्याचे अनेक उपक्रम घेतात दुपारी 4 वाजताच्या प्रवचनाचे. त्या बाबतीत तर म्हणजे आपण कुठे जाऊ शकतो आणि कसं आपल्याला ऐकायला मिळेल हे सगळं हा जो मनात विचार आहे तो घर बसल्या आपल्याला त्या देतात आणि दर महिन्याला असतो आणि तो इतका सुंदर आहे की प्रत्येक नव्या नव्या गोष्टी आपल्याला कळत जातात आणि आपण त्यांच्याशी जोडल्या जातो. हे तर खूप अद्भुत आहे जे कुठेच नाहीये. आणि कळकळीही सांगतात की सगळ्यांनी या 4:45 वाजता या. आणि रोहिणीताई त्याच्यात मोठ्या ह्याच्यात असतात की त्या 4:45 पासून लॉग इन करतात, मग आठवण करतात, मग थोडासा जप घेतात. काय ती जी प्रक्रिया आहे ना ती कुठेच होऊ शकत नाही. म्हणजे आपण थोडे उशिरा जॉईन झालं तसं अरे आज काय काय झालं असेल 5 मिनिटं बुडली का आपली. पण तरीही आपण त्यावेळेला हजर होतो आणि खूप चांगलं वाटतं. अजून एक आत्ताचा ताजा अनुभव मला सांगायचा आहे. म्हणजे असे रोज अनुभव येतात पण हा आत्ताचा ताजा आहे. तुकाराम बीजेच्या दिवशी त्यांनी ध्यान घेतलं ताईंनी आणि नेहमीप्रमाणे सगळ्या त्या सूचना आधीच्या आणि तो आवाज होता ना त्या दिवशीचा तो अद्भुत होता. म्हणजे आपण कुठेतरी खूप जुन्या काळात आहोत आणि आपण त्यांच्याबरोबर कुठे निघालोय. आणि त्या जेव्हा म्हणतात ना की आपल्या आईवडिलांना नमस्कार, गुरूंचा शैला धरून तुम्ही निघाले आहात, तर खरंच असं वाटतं मला तर नेहमी की खरंच आपण त्यांचं टोक धरलंय त्या शैल्याचं आणि आपण निघालोय आणि मग खोल गुहेत जातोय, उतरतोय, चढतोय. ह्या ज्या गोष्टी त्या सांगतात त्याला खरंच वाटतं अरे आपण खरंच चाललोय.
कुठेही नवा नसतो तो अनुभव. आपण त्यांच्या बरोबर त्या आवाजाच्या दिशेने निघालेलो असतो. त्या दिवशी जी क्रिया घेतली, त्या दिवशी त्यांनी सांगितलं, की तुकाराम महाराज आणि आवली माता ह्या कशा श्रेष्ठ आहेत आणि आपण जेव्हा डोळे मिटले त्यावेळेला मला पूर्ण वेळ ज्ञानेश्वर तुकाराम महाराज दिसत होते आणि ती जी मूर्ती होती डोळ्यासमोर ती पूर्ण वेळ दिसत होती आणि शेवटी जेव्हा त्यांनी सांगितलं, की तुम्हाला हलकाच स्पर्श इथे डोक्यावर होईल आणि आशीर्वाद मिळेल, तर तो हलका स्पर्श आहे तो खरोखर लाभला आणि असं कसं आपल्याला मिळू शकतं असं मला आश्चर्य वाटतं आणि तो इतका नाजूक आणि हलका होता, की तो विसरूच शकत नाही. अगदी अद्भुत होतं ते. आणि त्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे थोडेसे पाहुणे मंडळी जेवायला होती आणि मला घरात भरपूर काम होतं. पण 2 वाजेपर्यंत मी ते डोळ्यापुढे तेच तुकाराम महाराज आणि तेच त्यांचं त्या गरुडावर बसून निघालेले ते असं हे सगळे विचार डोक्यात होते. पण 2 वाजता मला असं झालं, की नाही आपल्याला आज कितीही काम असलं तरी आपण रांगोळीच्या माध्यमातून आपल्याला जे ते दिसले तसे आपण आज साकारूयात आणि म्हणून मी त्या दिवशी म्हणजे तुम्हाला दोघींनाही स्मरून अनघाताई, ऋताताई दोघींनाही स्मरून माझ्या डोळ्यापुढे जे तुकाराम महाराज दिसत होते त्याची मी रांगोळी काढली. मी ती कुठेही म्हणजे आपल्या समूहावर शेअर केली नाही. पण मला जसे ते दिसले तसे ते मला काढता आले आणि मला खूप आनंद मिळाला. एकदा वाटलं होतं तुम्हाला म्हणजे रोहिणी त्यांना फोन करून हे सांगूयात, की मला असं झालं आणि मी दुपारी जेव्हा रांगोळी काढली त्यावेळेला असं वाटलं, की नाही आपल्याला जे दिसले तसे आपल्याला काढता आले. भले ते खूप सुंदर नसतील, पण मला दिसले तसे ते मी साकारले आणि मला हे तुम्हाला थोडंसं शेअर करायचं होतं आणि त्याच्यानंतरची जी माझ्या अंगात शक्ती आली, की बाबा लोक येणार आहेत, त्याच्यात आपण 1 तास घालवलाय रांगोळी काढण्यात. पण त्याच्यानंतरची जी ऊर्जा मिळाली ती परमनंटली आहे आणि तो स्पर्श मी कधीच विसरू शकत नाही आणि खूप छान अनुभूती होती त्या दिवशी. या माध्यमातून अजून एक गोष्ट अशी झाली, की जेव्हा आपण जानेवारीतला मेळावा घेतला, त्यावेळेपर्यंत मला दिसणाऱ्या अशा छोट्या-छोट्या माझ्या मैत्रिणी होत्या आणि हृदाताई होत्या. आणि आपण तिथे जेव्हा कृष्णकुटीरमध्ये पोहोचलो, त्यावेळेला मला कोणीतरी सांगितलं, की तुम्ही पुढे येऊन बसा, तिकडनं मूर्ती दिसतात पुढच्या आणि मी येऊन बसले. आणि मला हे माहीतच नव्हतं, की माझ्या शेजारी ऋताताई बसल्या आहेत. मी जाऊन बसले हळूच अगदी डोळे मिटून टाकले. नंतर जेव्हा सुरू झालं त्यावेळेला कोणीतरी म्हणलं, "ऋताताई, ऋताताई." म्हटलं, "कुठे आहेत? आपण फोटोत नेहमी त्या छोट्या स्क्रीनवर बघतो, की त्या कुठे आहेत." आणि बघते तर माझ्या शेजारी बसलेल्या. मला खूप आनंद झाला, की आपल्याला हवी असलेली आणि आनंद देणारी व्यक्ती ज्याच्यासाठी आपण तिथे गेलोय, ते आपल्या शेजारी आहेत आणि त्यांनी आपल्या पाठीवर हात ठेवला. याच्या इतकं परमभाग्य नाही. माझ्यासाठी तो मोठा मोलाचा क्षण होता आणि मी तो कायम मोरपीस त्या दिवशी जे दिलंय तसं ते तो हृदयात माझ्या कायम राहणार आहे आणि पुन्हा ही संधी मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. जसं शाळेत ऍडमिशन घेण्याकरता किंवा आपण 10वी-12वी होतो त्याच्यानंतर आपल्या पुढच्या शिक्षणाकरता जशी आपण ऍडमिशन घेतो तसा माझा हा बहुतेक पहिलीत ऍडमिशन घेण्याचा टप्पा होता आणि तो मी या समूहात येऊन 18 ऑगस्टला तो पूर्ण केला आणि मला एका नवीन इयत्तेत प्रवेश मिळाला आणि त्या इयत्तेतनं मी मोठं शिक्षण घेईन आणि ताईंशी कायम मी संलग्न राहीन असं मला वाटतं आणि माझ्या कुटुंबासाठी सगळ्यांसाठी मी नेहमी प्रार्थना करत असते आणि त्या गोष्टी हळूहळू घडताना आपल्याला दिसतात. त्या नेहमी म्हणतात मी एक माध्यम आहे, पण आमच्यासाठी त्या माध्यम नाहीत, आमच्यासाठी त्या देवताच आहेत. दोघी जणी आणि डोळे मिटल्यानंतर जे आपण अनुभूती घेतो ती कोणीच देऊ शकत नाही. खूप सुंदर आणि मला या माध्यमाशी जोडले गेले याच्याकरता मी ईश्वराची आणि माझ्या सद्गुरूंची पूर्णतः ऋणी आहे. माझे छोटे थोडेसे वेडेवाकडे शब्द तुम्ही सगळ्यांनी छान ऐकून घेतलेत त्याबद्दल मी धन्यवाद आणि दोघींनाही नमस्कार आणि आपल्या आईंना आणि साधनाताईंना दोघींनाही माझे साष्टांग दंडवत आणि इथल्या सगळ्या माझ्या मातांना माझ्यापेक्षा सगळे मोठे आहेत ज्ञानानी आणि सर्व दृष्टीने त्या सगळ्यांना पण माझा नमस्कार. धन्यवाद. खूप छान. आपली प्रगती अशीच होत राहो. आपण पुढच्या वर्गात जाऊ. आपण सगळेच म्हणजे ताई आणि अनघाताई दोघींच्याही ते आपले शिक्षकच आहेत असं आपण हे करूया. पुढील मी यानंतर ह्यांना सांगते ममता काटकर. नमस्कार. माझा अनुभव तर मी रोज सांगत असते, पण मी स्पेशली याच्या माध्यमातून सांगण्याचं कारण हे
सगळ्यांना नमस्कार पहिले. म्हणजे मी खूपच डायरेक्ट चालू केलं. मला माहिती आहे ताईंना नमस्कार, दोन्ही पण. आईंना नमस्कार, बाबांना नमस्कार, बाबांना हॅपी बर्थडे. आणि मी माझ्या पद्धतीने बोलते. अ, मला फार लँग्वेजमध्ये असं खूप छान असं नाही बोलता आलं तर माफ करा मला त्याच्याबद्दल. पण मी माझ्या माझ्या मनातलं डायरेक्ट बोलते तुमच्या सगळ्यांशी. मी बरेच दरवर्षी माझा अनुभव सांगते ह्या दिवशी स्पेशली. तर मला खरंच मनापासून असं वाटतं, की माझ्या खूप मैत्रिणी आहेत. म्हणजे आजही माझ्या एका कॉलवर असणाऱ्या खूप मैत्रिणी, पण आराधना नावाची मैत्रीण जी माझ्या आयुष्यात आली ना, तिने मला भेटवलं. आणि त्याचं कारण ऋताताई आणि अनघाताई आहेत. त्यां त्यांची त्यांनी मला मोठ्या बहिणीसारखं नेहमी जपलं. म्हणजे मला माहितीये मी त्यांना बॅकग्राऊंडला पण बरेच वेळा त्रास देते, की "ताई आता काय करू? ताई आता काय करू? आता काय करू?" इकडचा स्ट्रगल म्हणजे मृगजळासारखं आहे. बाकी सगळं छान आहे. पण आपल्याला आपल्या माणसांना सोडून जेव्हा राहायची वेळ येते ना, तेव्हा त्या मृगजळ पण म्हणजे आपल्या आजूबाजूला सगळं गोड-गोड असलं तरी ते नको वाटायला लागतं. मग तो स्ट्रगल कसा करायचा आणि स्वतःला मी कधीच अशी एकटी राहिलेली नाहीये. त्यामुळे मला हे स्वतःला भेटून इकडे स्वतःसाठी काहीतरी करायसाठी मिळालेला चान्स बघून म्हणजे मी हे आराधना मी ध्यान करायला लागली. "धीरे थांब जरा 1 मिनिटं." हे ध्यान करायला लागली. आणि त्या जर्नीमध्ये खूप वेळा वर-खाली, वर-खाली होत असते, सतत होत असते. त्यामध्ये ऋताताईंना एक कॉल केला, की त्या तो फोन उचलून मला "ममता बघ, तू असं करून बघ. मग तू तू हे करून बघ." अशीच अशी साधना करून बघ. "नाही हे जमलं, मग असं कर, मग तसं कर. मग तुला बाळामुळे हे नाही जमलं, मग तू ते ट्राय कर, हे कर." आणि रोजची ही साधना ह्याच्यामुळे इथला स्ट्रगल कमी होऊन मी माझं आयुष्य खूप म्हणजे खूपच बेटर जगतेय. आत्ताच ऋताताई ज्या बॅकग्राऊंडला साधना देतात किंवा ज्या सांगतात, की आम्ही तुम्हाला म्हणजे इतर साधना आपल्या आयुष्यात असलेले इतर प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन्स देतात. तर ते जे बॅकग्राऊंडला साधना देतात, त्याच्यामध्ये मला त्या साधनेतून सगळ्यांशी शेअर करायला आवडेल, की मला माझा पर्मनंट रेसिडेंट मिळाला ऑस्ट्रेलियाचा आणि ते त्या साधनेतून साध्य झालंय. जी साधना ऋताताईंनी मला बॅकग्राऊंडला दिली आहे. हे ध्यान तर माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. माझं आता असं झालंय, की जॉब लागेल तर मी ध्यान कधी करू? मग मला मॉर्निंग 5 वाजता जॉबला बोलावलं चालेल, मी दुपारी येऊन ध्यान करेन. इथपर्यंत माझा स्ट्रगल चालू आहे. पण तरी सुद्धा मी नाही जमलं तर रात्री तर करणारच रेकॉर्डेड ध्यान आणि त्याच्यासाठी स्पेशल थँक्स फॉर दीपूताई. कारण ती ज्या ह्याने करते हे सगळं. आम्ही कोणी साथ नाही दिली पुढे, की आम्हाला नाही जमत आहे. कारण खरंचच नाही. त्याला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती दीपूताईने दिली आणि मी तिला पण थँक्स बोलते त्याच्यासाठी. म्हणून असे कितीतरी वर्किंग लोकं आहेत, की ते त्याच्यामुळे ध्यान करू शकतात. "धीरज थांब बेटा." ते त्याच्यामुळे ध्यान करू शकतात. नाहीतर आमच्यासारखे कितीतरी यंगस्टर्स एवढे जोडू नाही शकले असते, की त्या ध्यानाला. किती जणांना करायची इच्छा असते, पण ते करू शकत नाही कारण आमचे वर्किंग आहे, आमची बाळ आहे, आमचं हे आहे, आमचं ते. पण जेव्हा त्यांना सांगते रेकॉर्डेड आहे, तुम्ही ते ट्राय करून बघा, तर खरंच त्यांच्या आयुष्यात एवढा सुंदर अनुभव येतो, की ते म्हणजे विश्वास करत नाहीत, की "अरे असं पण होतं, असं पण होतं." परत या आराधना मैत्रिणीने मला अजून हे दिलंय, की मला माझा कॉन्फिडन्स परत दिला. मला असं वाटलं आता मी परत तेवढ्या सगळ्या गोष्टी करू शकेल की नाही. तर मी माझी गाडी म्हणजे फोर व्हीलर शिकणं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं, ते मी शिकू शकली. माझा प्रत्येक गोष्टीची भीती निघून गेली. जसे पवन सुताय क्रियामध्ये अ, हनुमानजी उभे असतात माझ्या मागे, तसेच मला नेहमी असं वाटतं, की ऋताताई, अनघाताई माझ्या बरोबर उभे असतात माझ्या आई-बाबांबरोबर. सो थँक यू सो मच सगळ्यांना आणि ह्या सगळ्या मैत्रिणींना लवकर भेटायची इच्छा आहे. जेव्हा मी इंडियाला येणार तेव्हा आपण नक्की प्लॅन करायचंय सगळ्यांनी भेटायचं. अ, आणि खरंच थँक यू. काय राहिलं असेल तर माहीत नाही. छान बोललीस. एवढी धैर्यात त्रास देते तरी तू व्यवस्थित बोललीस. खूप छान. आणि तुला अभिनंदन PR मिळाल्याबद्दल. मी पुढील वृषाली देशमुख ताईंना सांगते की तुम्ही तुमचे 2 शब्द बोला.
आत्मवंदन ऋताताई आणि अनघाताई. आजच्या वर्धापनानिमित्त प्रथम सर्वांना शुभेच्छा. मला या ध्यान समूहावर जॉईन होऊन साधारण 1.5 वर्षच झालं. बाबांमुळे माझी ऋताताईंशी पर्सनली ओळख झाली आणि या समूहावर जॉईन होण्याचा योग आला. बाबांमुळे माझ्या आयुष्यात संतांवरची वेगवेगळी व्याख्यानं ऐकणं, पुस्तकं वाचणं, प्रवचनं ऐकणं हा योग स्वामी कृपेने जुळून आला होता. आज बाबा जाऊन बरोबर 8 महिने झाले, परंतु या आपल्या समूहावर ऋताताई वेगवेगळ्या विभूतींना बोलवतात. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी, संत मालती आई अशा वेगवेगळ्या संतांच्या जीवन कार्याचा आपल्याला उलगडा होत गेला आणि हा संत सहवास बाबा गेले तरी अजूनही मला मिळतोय. ऋताताईंमुळे आपल्या सर्वांना ध्यानाबरोबर ज्ञानाचीही गोडी त्या लावत आहेत. सर्वांनी आवर्जून यावं आणि हा लाभ घ्यावा म्हणून माऊली आपली अविरत प्रयत्न करीत असते. स्वतःची प्रापंचिक जबाबदारी सांभाळून समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशाने त्या नेहमीच प्रेरित असतात. पडद्यामागे बरीच समाजसेवा त्या करत असतात. कुठल्याही कामाचा त्या कधी गवगवा करत नाहीत, मोठेपणा दाखवत नाहीत. अत्यंत विनम्रता ही ऋताताई आणि अनघाताईंच्या ठायी आपल्याला आढळते. आपल्याला ध्यानाच्या मार्गातून जीवन प्रवासात त्या पुढे नेणाऱ्या आपल्या गुरुमाऊलीच आहेत. त्यांच्यामुळेच आपला आध्यात्मिक प्रवास वेगाने पुढे जात आहे. ऋताताई रोज आपल्या ध्यान समूहावर बाबाजींचं ध्यान घेतात. या बाबतीत मला आज एक अनुभव सांगायचा आहे. बाबाजींना त्या रोज आमंत्रित करतात. तेव्हापासून मला बाबाजींच्या दर्शनाची खूप ओढ लागली होती आणि हा योगही स्वामींच्या कृपेने काशी क्षेत्री गेल्यावर जुळून आला. बाबाजींचे दर्शन आणि लहरी महाशयांचे निवासस्थान, त्यांच्या समाधीचं दर्शन हे सगळं प्रत्यक्ष पाहण्याचा योग काशी क्षेत्री आला. काशी क्षेत्रामधलं हे क्रियायोगाचं महत्वाचं स्थान आहे. कोणी कधीही जरी काशीला गेलं तरी या स्थानाला नक्की भेट द्या आणि तेथील दर्शनाचा लाभ घ्या. आपल्या ध्यानामुळे मिळणारा आपल्याला महत्वाचा फायदा म्हणजे या माध्यमातून मिळणारी दैवी ऊर्जा, जी आपल्याला सात्विकतेकडे नेते. आपले परमेश्वराशी अखंड अनुसंधान ठेवायला मदत करत असते. आपल्या शरीरातील आधिव्याधींचाही निचरा या माध्यमातून नकळत होत असतो. हे सतत जाणवत असतं. त्यामुळे मनाला प्रसन्नता लाभते. ऋताताईंच्या बाबांचा आज वाढदिवस आहे. प्रथम मी ऋताताईंच्या बाबांना आणि आईंना पण नमस्कार करते. त्यांनी लावलेल्या सामाजिक कार्याचं रोपटं दिवसेंदिवस वडाच्या झाडासारखं विस्तारत जातंय आणि त्याच्या सावलीत आपण सारे बसलो आहोत. आज बाबांच्या वाढदिवसानिमित्त मी एक छोटीशी कविता बाबा या विषयावर सादर करते. बाबा एक आधारवड, बाबा एक आधारवड, साधेपणाने घट्ट मुळे रोवणारा, कष्टाचे खत पाणी घालणारा, उंच दूरवर पसरलेल्या फांद्या आश्वस्त, उंच दूरवर पसरलेल्या फांद्या आश्वस्त, सळसळणारी हिरवीच पानं, पिल्लांसाठी स्वप्नच जणू, पिल्लांसाठी स्वप्नच जणू. बाबा एक पक्षी, पिल्लांसाठी आभाळ मोठं करता करता क्षितिजा पलीकडे झेप घेणारा, स्वप्नांप्रती सजग राहणारा, स्वप्नांप्रती सजग राहणारा, चाऱ्यासाठी रात्रंदिवस एक करता करता स्वतःच आभाळ विसरणारा, संध्याकाळ होताच चिवचिवाट करणाऱ्या पिल्लांसाठी घरट्यात परतणारा, काडी काडी गोळा करून घरट्याला उबदार बनवणारा, घरट्याला उबदार बनवणारा. बाबा म्हणजे वारा, बाबा म्हणजे वारा, प्रगतीसाठी सोसाट्याने वाहणारा, प्रगतीसाठी सोसाट्याने वाहणारा, खुशीत मंद वाहात सुखात कवेत घेणारा, खुशीत मंद वाहात सुखाला कवेत घेणारा आणि दुःखात संथ वाहणारा, आणि दुःखात संथ वाहणारा. बाबा म्हणजे समुद्र, बाबा म्हणजे समुद्र, जीवन अनुभवांचे प्रवाह एकत्र आणणारा,
जीवन अनुभवांचे प्रवाह एकत्र आणणारा, भरती आहोटीचा कुठलाही परिणाम होऊ न देणारा, पोहणाऱ्या पिल्लांसाठी संथ लाटेत परावर्तित होणारा, पोहणाऱ्या पिल्लांसाठी संथ लाटेत परावर्तित होणारा. बाबा म्हणजे पुस्तक, बाबा म्हणजे पुस्तक, अक्षर ओळख करून देण्यासाठी धडपडणारा, अक्षर ओळख करून देण्यासाठी धडपडणारा, ज्ञानाची कवाडं उघडणारा, ज्ञानाची कवाडं उघडणारा, लाल खुणाच्या प्रगती पुस्तकातही काही न बोलता सही करणारा आणि घरासाठी कोराचे कसणारा, घरासाठी कोराचे कसणारा. बाबा म्हणजे शिक्षक, बाबा म्हणजे एक शिक्षक, प्रगतीच्या वाटेवर नेणारा, प्रगतीच्या वाटेवर नेणारा, कणाकणाने आयुष्य वेचणारा, मनामनाने आयुष्य देणारा, मनामनाने आयुष्य देणारा. बाबा म्हणजे अंगण, बाबा म्हणजे अंगण, अंगणभर फिरणाऱ्या बाळाची सीमारेषा होणारा, अंगणभर फिरणाऱ्या बाळाची सीमारेषा होणारा. अंधाऱ्या रात्री लुकलुकणारे तारे दाखवून आपल्याला आश्वस्त करणारा, अंधाऱ्या रात्री लुकलुकणारे तारे दाखवून आश्वस्त करणारा. बाबा म्हणजे एटीएम, बाबा म्हणजे एटीएम, कधी लोड होतं ते समजत नाही, कधी लोड होतं ते समजत नाही, कधी रिकामं होतं हे समजत नाही. मागितले त्या क्षणी सरसर देणारं, मागितलं त्या क्षणी सरसर देणारं, कधीही न सरणारं. असा हा ध्यानयोग ऋताताई आणि अनघाताईंमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेला आहे आणि सर्व जास्तीत जास्त लोक या ध्यान समूहावर जोडले जावत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. नमस्कार ताई. खूप छान ताई. जास्तीत जास्त लोक आपल्या समूहावर यावेत आणि त्यांना हे ध्यानाचे आणि हे अनुभव ऐकून जास्तीत जास्त लोक आपल्यामध्ये सामील व्हावेत हीच सदिच्छा आहे. पुढील बोलण्यासाठी आमंत्रित करते रोहिणी गोगावले ताई. तीर्थरूप बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. सर्वांना आत्मवंदन. आई अनघाताई, ऋताताई, साष्टांग दंडवत प्रणाम. आराधना ग्रुप सुरू झाल्यापासून सतत ज्ञान आणि ध्यान या दोन्ही गोष्टी आपण आम्हाला देत आहात. या वर्षभरात ही खूप काही आपण दिलं. जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की आपल्याकडे किती आणि काय काय ठेवं आहे. फेब्रुवारी 2025 ते मार्च 2026 पर्यंतचा ज्ञानदानाचा प्रवास मी आपल्याला सांगत आहे. सुरुवातीला आपण चरित्र गाथा या सदरात अवली तू होतीस म्हणून या विषयावर विजयाताई ब्राह्मणकर यांनी विवेचन केलं. त्यातून कधीच माहीत नसलेली अवली आम्हाला समजली. गुरु परमात्मा परमेश्वर यामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आम्ही ऐकलं. त्यानंतर श्री संत या सदरात अक्कास्वामी यांचे 5 दिवस चरित्र समजावले. संत वेणास्वामी, संत कान्होपात्रा या श्री संतांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की ज्या क्षणी त्यांना वाटलं आता आपलं काम संपलं त्याच क्षणी त्यांचे प्राणज्योत अनंतात विलीन झाली. याच्यातून भगवंतावरचं प्रेम, त्यांच्यावर असलेली श्रद्धा, भक्ती यांचा अनुभव आम्ही घेतला. याच सदरात परमपूज्य कलावती आईंचे चरित्र सौ रंजनाताई यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने सांगितलं. हेही सेशन सलग 5 दिवस होते. आईंचे चरित्र ऐकत असताना मनाला स्पर्श करणारा आणि सर्वात संवेदनशील असा प्रसंग म्हणजे ज्यावेळी आई त्यांच्या 1-1.5 वर्षाच्या मुलाला सोडतात त्यावेळी आई म्हणून त्यांची अवस्था आपण समजू शकतो. तरीही या माया मोह बंधनावरती मात करून जगाची आई होण्यासाठी त्यांनी घर सोडलं. यातून आईंची शिस्त, टापटीपणा, स्वच्छता आणि वेळ आल्यावर माया ही सोडता आली पाहिजे हे शिकलो. याच सदरात आपण मालती आईंना भेटलो. आईंचे चरित्र जेव्हा आशाताई सांगत होत्या तेव्हा आशाताईंनी थांबूच नये अशी आपली सगळ्यांची स्थिती होती. मालती आईंच्याकडूनही खूप काही शिकता येण्यासारखं आहे. कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना कोणतीही तक्रार न करता इतरांना मदत करत स्वतःची कर्तव्य योग्य रीतीने पार पाडत स्वतःला एका उन्नत स्थितीपर्यंत घेऊन जाणं हा मालतीताईंचा जीवन प्रवास अत्यंत अलौकिक आणि अद्भुत होता. यानंतर वाचाल तर वाचाल हे व्यासपीठ आपण आमच्यासाठी सुरू केलं. या व्यासपीठाने आम्हाला आत्मविश्वास दिला.
पुन्हा अभ्यास करण्याची आणि मनापासून वाचण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर समर्थांच्या वाङ्मयातील मोती या सदरात समर्थांच्या चरित्रकथा, मनाची या गुंती, करुणाष्टकांचा अर्थ, गणेश वंदना, समर्थांचा अंतर्भाव, तुटक ध्यान, लघुकाव्य हे विषय समजावून सांगण्यासाठी आपण उच्च विद्या विभूषित, ज्यांना सद्गुरूंचा वरदहस्त लाभलेला आहे, अशा सत्पुरुषांचा सत्संग आम्हाला घडवलात. हे आमचे अहोभाग्यच. संतांच्या संगती या सदरात आचार्य सुनीलजी लुले सरांनी प्रपंच आणि परमार्थ यांच्यातील भेदाची उकल केली. तसेच देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा प्रवासाचे त्यांनी विश्लेषण केले. त्यानंतर मीचे स्वरूपही सुंदर पद्धतीने समजावले. कोणा एकाची साधनगाथा या पुस्तकातून आशाताईंनी एक विलक्षण अशी मालतीआईंची साधना आपल्याला सांगितली. अगोदरच ऐकलेले मालतीआईंचे चरित्र अधिकच व्यापक स्वरूपात समजले. त्यांच्या साधनेचा प्रवास आणि त्यांना आलेले विलक्षण अनुभव सारेच अलौकिक होते. या सर्व श्रवण भक्तीचा लशाध्याय म्हणून शेवटी आत्माराम हा अवघड विषय आचार्य ज्योत्स्नाताईंनी सोपा करून त्यातील सार आम्हाला सांगितले. अशा प्रकारे संपूर्ण वर्षभर आपला हा ज्ञानयज्ञ चालू होता. हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ दान हे अश्वदान सांगितलं आहे. अश्वदानापेक्षा गजदान श्रेष्ठ, गजदानापेक्षा भूमिदान श्रेष्ठ, भूमिदानापेक्षा तिलदान श्रेष्ठ, तिलदानापेक्षा सुवर्णदान श्रेष्ठ आणि सुवर्णदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ, अन्नदानापेक्षा कन्यादान श्रेष्ठ आणि कन्यादानपेक्षा विद्यादान म्हणजेच ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे. भगवंताविषयी लोकांना सांगणं किंवा सत्संगाच्या माध्यमातून भगवंताचा सहवास मिळवून देणं अशा प्रकारचं श्रेष्ठ कार्य गेली 4 वर्ष अविरतपणे करणाऱ्या आपल्या आराधना ग्रुपच्या सर्वेसर्वा अनघा आणि ऋताताई आपल्यासाठी हे काम सातत्याने करत आहे. आपण दिलेल्या या आत्मज्ञानाने आमच्या आत्म्याची शुद्धी होत आहे यात शंकाच नाही. ताई, या कृतज्ञतेसाठी आमच्याकडे शब्दच नाही. एवढीच इच्छा व्यक्त करते की या आध्यात्मिक प्रवासात आपल्याला उत्तुंग यश मिळो, एक उन्नत स्थिती आपल्याला प्राप्त हो आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही सर्वजण कायम आपल्या ऋणात असू. ताई, खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर ताई, सगळा आढावा घेतलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आता आपण या सर्वांचे अनुभव तर ऐकून ध्यानामध्ये आपल्या स्वतःमध्ये काय आणि किती बदल झालेत ते आपण त्याचे हे आपण म्हणजे आपण ऐकलं. आता मी आपल्या मासाहेब म्हणजे अनघाताई आणि ऋताताईंच्या मासाहेबांना पुष्पमाला देशमुख यांना मी विनंती करते की त्यांनी व्यक्त व्हावं. आराधना ग्रुपच्या सर्व सदस्यांना मी विनम्र अभिवादन करते. कारण भारतात कोण मोठं कोण छोटं याचा काहीही विधी निषेध नाही. ज्ञानेश्वर माऊलीला आपण माऊली म्हणतो आणि 1400 वर्ष तपस्या करणाऱ्या यांना आपण मुक्ताईच्या हाताखाली ते शिष्य झाले आहेत. माफ करा, मला की नाही सुचत नाही आहे, पण मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते. आणखी डॉक्टरांची एक स्मरण मी आपल्याला सांगते, आठवण त्यांची. डॉक्टर इतके विनम्र होते. त्यांचा माझा सहवास 46 वर्षाचा होता. ज्या वेळेला मी लग्न होऊन आले त्यानंतर 46 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. डॉक्टर निघून गेले आणि एक पोकळी आयुष्यात निर्माण झाली. पण आम्ही खूप एकमेकाच्या सहवासात खूप समाधानी राहिलो. डॉक्टरांची एक आठवण मी आपल्याला सांगते की आम्ही एकदा डॉक्टरांना बरं नव्हतं म्हणून बडोद्याच्या वैद्याकडे गेलो होतो. आम्ही सगळेजण लांबचा रस्ता सोडून याची जी बंगल्याची जी कंपाऊंड वॉल होती त्याच्यावरून उड्या मारून आत शिरलो. डॉक्टर बिचारे नेहमीप्रमाणे मागेच होते. का अजून येत नाही म्हणून पाहायला गेलो तर डॉक्टर साहेब उभे होते. एक जीप त्यांच्याजवळ उभी होती. डॉक्टर साहेब काहीतरी सांगत होते आणि त्यातील गृहस्थ त्यांना म्हणत होते, अहो सर ऐका तर खरी, अहो सर ऐका तर खरी. पण डॉक्टर आपल्याच तंद्रीत, मी इथे पाहुणा म्हणून आलेला आहे, मी काही चोर नाही आहे,
प्लीज, मी इथून जाणार होतो, सगळेच गेले आहे, असं त्याला वारंवार वारंवार सांगत होते. मग ज्यावेळेला आम्ही सगळेजण पुन्हा उड्या मारून तिथे गेलो, तेव्हा जे ऑफिसर होते त्यांनी आपली हॅट जीपमध्ये फेकली, डॉक्टरांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, हो डॉक्टर, मी तुमचा विद्यार्थी आहे, आपण ऐकून तर घ्या, आजपर्यंत मी तुमचं ऐकलं, आता हे थोडं माझे तर समजून घ्या. आणि त्याला एक छान वळण मिळालं. त्या अधिकाऱ्यांनी डॉक्टरांना पूर्ण ते हे दाखवलं आणि खूप मजा वाटली त्यावेळेला. ही छोटीशी आठवण सांगते. मला आता वयाच्या मानाने सुसंबद्ध बोलताही येत नाही, सांगताही येत नाही. आपल्याला मी खूप शुभेच्छा देते. परमेश्वर हा वसा खूप चिरकाळ टिकू देवो आणि आपल्याला त्यातून फायदा हो, अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. आईने भेटून खूप छान वाटलं. तुमच्यामुळे आम्हाला 2 मोठ्या व्यक्ती मिळाल्या, खरंच तुमच्यामुळे. तुम्हाला पहिलं धन्यवाद. खरंच आई. तुम्हालाच खूप छान. खरं तर खूप धन्यवाद की तुम्ही त्यांना सांभाळून घेतलं. खूप 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 छान, खूप धन्यवाद. छान. तुम्हाला भेटून आनंद झाला. आनंद झाला. मी रोज असते ध्यानाला, पण आता वयाच्या मानाने शब्द सुचत नाहीत. मलाही बोलता येत नाही वयाच्या मानाने. भरपूर सांगायचं होतं, काहीच बोलू शकले नाही. सुचत ठीक आहे, नाही काय. चला पुढे सुरू. खूप छान आहे. ते अनुभव पण छान सांगितलात आणि आपल्याला बघून आम्हाला इतकी उत्स्फूर्त वाटतं ना, की खरंच आम्ही खूप धन्य आहोत. मी मोठेपण मी आहे आता माऊली, मी आता माझ्याकडे काहीच नाही. धन्यवाद, 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 धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आणि आज काय बोलू, खरं तर बोलणं सुचत नाहीये. बाबांचा 90वा वाढदिवस. आई बाबा असा विषय असतो ना जगात की ज्याच्यावर बोलता येत नाही, संवाद साधता येत नाही. आज जवळपास 4 वर्ष पूर्ण होतात आहे. एकही दिवसाची सुट्टी न घेता ही सेवा अविरतपणे सुरू आहे. याचं श्रेय मी जसं आईबाबांचे आशीर्वाद आहे, गुरूंची कृपा आहे, तसे आपलं सगळ्यांचं सहकार्य आहे. याच्यात आवर्जून नावं घ्यावीशी वाटतात. ती रोहिणीताई, दीपाली, गुरुदादा, सुजाता, निशा, ममता, वृषालीताई, अर्चनाताई, रोहिणीताई गोगावले, या सगळ्यांचे की या सगळ्यांचं सहकार्य मला नेहमीच मिळत असतं. आणि आपण इतकं सुंदर बोलला आहात. कुणाकुणाचं नाव घेऊ मी? मला दीपालींनी केलेली सुरुवात, तिचं सादरीकरण किती सुंदर होतं, शब्दच नाही. शोभाताई, गुरुदादा जे गाऊन गेला, तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है, अगदी हृदयाला त्याने स्पर्श केला. निशा, तुझा चष्मा, सुखदाताई, ममता, वृषालीताई, रोहिणीताई, गोगावले, मा, आपण सगळेच असं काही बोलून गेलात की मला आता मी काय म्हणतो हा प्रश्न निर्माण झालाय. तीर्थरूप बाबांच्या काही आठवणींबद्दल बोलते की आपण नेहमीच आपल्या आयुष्यात तक्रारी करतो, कोणाच्या तरी स्वभावाबद्दल, परिस्थितीबद्दल बोलत असतो. बाबा मला नेहमी म्हणायचे की बेटा, आपण जेव्हा पत्त्यांचा डाव खेळतो, आपल्या मनाप्रमाणे पत्ते नसतात, पण आपण खेळतोच ना. कधी कुठलं पान टाकायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. आयुष्यही असंच असतं, त्याला स्वीकारायला पाहिजे. ही आयुष्यात ही आपली जी पानं आहेत ना, ही परमेश्वराने दिली आहे. असं खूप काहीतरी इतकं गूढ बोलून जायचे. तेव्हा मला त्याचा अर्थ उलगडायचा नाही, पण आता जेव्हा कळतो तेव्हा आपले बाबा हळूहळू समजायला लागतात. माणसाकडे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप वेगळा होता. व्यवस्थापन शास्त्रावर जवळपास त्यांनी 60 ते 65 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या लिखाणात जिवंतपणा होता, कारण ते ग्रामीण भागात काम करायचे. अ, शेतकऱ्याचं आयुष्य ते जगले होते. ते स्वतः शेतकरी होते. आणि त्याच्यामुळे जेव्हा बजेट तयार होतं, एसीच्या खोलीत बसून शेतकऱ्यांची वेदना नाही हो कळू शकत. बाबांचं लिखाण इतकं जिवंत होतं की त्या अभ्यासक्रमातली पुस्तकं कधी वाटलीच नाही. एखाद्या कादंबरीसारखं ती मनाचा ठाव, हृदयाचा ठाव घेत होती. आणि त्याच्यामुळे मीच नाही, असे असंख्य हजारो लाखो लोकांचं म्हणणं आहे की आम्ही या पुस्तकावरूनच मोठं झालो. आणि विद्यार्थी म्हणून एक खूप महत्वाचं होतं की ते शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी म्हणून जगले. त्यांनी कधीही
अगदी कोणी फोन केलं की म्हणतात ना, मी मॅडम बोलते, मी सर बोलतोय. बाबांनी कधी असं मी अशी मॅडम आणि सर म्हणून बाबा कधी बोलले नाही. बाबा शेवटपर्यंत एक विद्यार्थी म्हणूनच जगले आणि विद्यार्थी म्हणूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबांनी देणं शिकवलं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून. घरी कोणी भिकारी आला तरी त्याला दादा, काका म्हण, त्याला गरम पोळी दे. जे सगळ्यात चांगलं आहे ते तुला देता आलं पाहिजे. फळवाल्या, भाजीवाल्या यांचीही मला आठवण येते, की बाबांनी त्यांना आम्हाला शिकवलं, की त्याला आत्या म्हण, मामा म्हण आणि घरी पुरणपोळी झाली, की मग ती आई बांधून द्यायची एखाद्या डब्यात. मग तिला ती गरम पोळी, भजे असं काहीतरी जे घरात झालंय ते नेऊन द्यायचं. ते जेव्हा जळगावला जायची शेती करायला, तर कोणाला ग्रामीण भागात बघा या गोष्टींचं खूप कौतुक असतं. ब्रेड, केक तर अशा गोष्टी सुद्धा घेऊन जायचे. कोणाला औषध हवंय, औषध घेऊन जायचं. या सगळ्या गोष्टी मी बाबांकडून शिकले. काम करण्याची पद्धत त्यांची, की रोज रात्री ते लिहून ठेवायचे, की मला उद्या कुठली कामं करायची आहेत, या आठवड्यातली कामं कुठली. मग त्याच्यासाठी 3 वेगळे वेगळे पेन वापरायचे. लाल पेन, हिरवा पेन, निळा पेन. सगळ्यात महत्वाची कामं कुठली, ती व्हायलाच हवी. ह्या सगळ्या गोष्टी, खूप काही गोष्टी आहेत. पण काहीतरी आज वेगळं बोलावं म्हणून थोडंसं वेगळी उदाहरणं आज घेतली. त्यांना मी लिहिताना, वाचतानाच अगदी लहानपणापासून बघत होते. पण त्याचबरोबर त्यांच्या अ, एक 2 व्यक्तींचा उल्लेख करावासा वाटतो, मोठी आई आणि आई. त्यांच्या आयुष्यात खूप काही त्यांचं योगदान होतं. मोठी आई म्हणजे माझी आजी आणि आई. आईने सगळा संसार पेलून धरला होता आणि त्याच्यामुळे बाबांना लिखाणात, वाचनात तसं बाबा योगदान देत होते. घर, संसार आनंदानं आईनं सांभाळला होता. आज घराघरात आपण तक्रारी ऐकतो, की मुलं ऐकत नाही. आम्ही किती मुलांना सांगतो. कुठेही दरारा धाक असा नसतो. पण बाबांबद्दल आदरयुक्त भीती होती. बाबा 2006 साली गेले. आज जवळपास 19 वर्ष होऊन गेलेत. पण अजूनही कुठलीही गोष्ट करताना, कुणाला उत्तर देताना सुद्धा मी प्रश्न विचारते, माझ्या बाबांना हे आवडेल? आणि बाबांना आवडणार नाही ना? मग मी हे करायला नको. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होतो. मला क्षमा करा, मला बाबा या विषयावर खूप जरा भरून येतं. त्यासाठी बाबांनी वाचनाशिवाय प्रवास केला. चित्रपट बघायला त्यांना आवडायचं. अमिताभ बच्चनचे चित्रपट आणि त्यात ना ते हेरून सांगायचे, "बघ याच्यातून तुला काय आवडलं? हा डायलॉग बघ किती सुंदर आहे." आणि कितीतरी असे डायलॉग्स ते शिकवताना सुद्धा ते उदाहरणं द्यायचे. त्याच्यामुळे खूप जिवंतपणा वाटायचा. शिकवताना तर तो तास कधी सुरू झाला आणि कधी संपला हे कळायचंच नाही. आणि त्यांची एक्झिट जी असायची ना, ती अशी असायची, की "अरे बापरे! कितीतरी अजून यांनी सांगायला हवं होतं." आणि त्याच क्षणाला ते वर्ग सोडून निघून जायचे. आयुष्यातून शेवटची त्यांची एक्झिट पण तशीच ठरली, की असं वाटत होतं, की यांनी खूप काहीतरी शिकवायचंय, यांना खूप काहीतरी बोलायचंय. पण ते असे अचानक आमच्या आयुष्यातून निघून गेले. आईनं केलेल्या प्रत्येक गोष्टीचं ते जे वर्णन असायचं, जी एखाद्या गोष्टीची चव घेणं आणि त्याचं किती सुंदर केली. साधी कोथिंबिरीची वडी सुद्धा एखादी चवीनं खाणं, अ, त्याचं समोरच्या व्यक्तीची तारीफ करणं, हे त्यांच्यात अगदी जात्याच होतं. गाणं ऐकायला त्यांना आवडायचं. ए मेरे दिल कहीं और चल, गम की दुनिया से दिल भर गया. हे गाणं ते फार सुंदर गायचे किंवा अनेक गीतं, अनेक गाणं. सुरेश भटांचं त्यांना उषः काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, हे तर ते रोज ऐकत. अशी कितीतरी गाणी होती की ते रोज ऐकत. त्याच्याशिवाय ते वर्गाला म्हणजे जे संध्याकाळचं त्यांचं एमबीएचं सेशन असायचं, तर ती गाणी ऐकून ते सेशन घ्यायचे. आणि कधीही असं झालं नाही की त्यांनी तयारीशिवाय कधीही वर्गात ते गेले नाही. 35 वर्ष सातत्यानं साधना, सेवा, अभ्यास आणि असं कधीही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कितीतरी प्राध्यापक जातात. हा, मी तर तयार आहे, माझा तर वर्ग तयार असतो, मला तर तयारीची गरज नसते. पण बाबांनी असं कधीही केलं नाही. मोजकं ते बोलायचे आणि खूप काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. एवढंच शेवटी म्हणेल, की "वुड्स आर लव्हली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप." विलियम वर्ड्सवर्थची ही कविता आठवते. खूप काही करायचंय, पण तुमचे आशीर्वाद हवे, तुमची साथ हवी. बस हो. इतकंच.
धन्यवाद. एक 10 मिनिटाचं ध्यान करूया आणि नंतर रजा घेऊया, कारण आपल्या ध्यानात कधीच खंड नव्हता. थोडा वेळ झालाय, 9:47 झाले, पण आजचा दिवस स्पेशल आहे. आणि आज मी आपण दिलेलं महावस्त्र, मी त्याला म्हणेन की आराधना ध्यान समूहाच्या माझ्या भगिनींनी माझी जी ओटी भरली आणि जी साडी दिली ती आज परिधान केलीये. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. असं न म्हणता मी आपल्या ऋणातच राहू इच्छिते. खूप छान दिसते तुम्हाला ऋताताई साडी. खूप सुंदर. सगळ्या समूहाने मिळून. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी आराधना ध्यान समूह. 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ऋताताई, अनघाताई, आई वगैरे मिळून सगळ्यांनी चालू केलेला आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिलेली, याच्याबद्दल अतिशय आपले आभार व्यक्त करतो. आणि मी पण त्याच्यात थोडा थोडा सहभागी होतोय, पण फुल नाही, फुलाचा वाटा काय म्हणतात, खारीचा वाटा आहे थोडासा त्याच्यामध्ये आहे. पण बाकी तर सगळं खूप सुंदर आहे. आणि विश यू ऑल द बेस्ट. आराधना ध्यान समूह 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. दादा, तुमच्या साथीशिवाय काहीच नाहीये. एक 10 मिनिटाचं ध्यान घेते माऊलींनो. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. सूर्यदेवाच्या या ऊर्जेबरोबर आपण पूर्णपणे शांत झालो आहोत. हळुवारपणे ही ऊर्जा देहभर पसरते. या प्रत्येक किरणाबरोबर सोहम हा मंत्र आपल्या शरीरात प्रवेश करतोय. सोहम हा आपल्या श्वासाचा मंत्र हृदयातील अगदी गाभाऱ्यापर्यंत आपल्याला हा नाद ऐकू येतोय. हृदयाच्या गाभाऱ्यात सो हम तो हम तो
हम्म. तू. हम्म. ऊर्जेला महसूस करा मास्टर्स. आपल्या हृदयात, हृदयातील गाभाऱ्यात सोहम, सोहम, सोहम. पावलामध्ये, पावलाच्या प्रत्येक बोटामध्ये, तळव्यामध्ये, टाचेमध्ये ओठांमध्ये, गुडघ्यांमध्ये, मांडीमध्ये, सोहम, सोहम, सोहम. हा बीज मंत्र भरल्या जातोय. आपल्या प्रत्येक चक्रावर आपल्या स्पाइन मधून याची अनुभूती आपल्याला येते. एक एक पायरी वर जावी. पाठीचा कणा ताठ ठेवा. दोन्ही खांद्यांपर्यंत, मानेपर्यंत ही ऊर्जा भरलेली आहे. दोन्ही हात, हाताची बोट
विशुद्ध चक्रावर आपल्याला ही ऊर्जा जाणवते. आज्ञा आणि सहस्रार. आपलं पूर्ण आभा मंडळ एक प्रकाशमय ऊर्जा आपल्या सहस्राराच्या वर एक प्रकाशाचा प्रवाह आपल्याला आढळतोय. संपूर्ण शरीर प्रकाशानं भरून गेलेलं आहे. एक संरक्षण कवच आपल्या भोवती या ऊर्जेला महसूस करा मास्टर्स. आपल्या आई वडिलांना, गुरूंना, परमेश्वराला दंडवत प्रणाम. आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर हळूहळू चेतनेकडे येऊया. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद देऊ. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पशुपक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुखी आहेत, सुरक्षित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. आपला परिवार, आपलं घर डोळ्यासमोर आणा. तथास्तु, तथास्तु. सगळ्यांची आज इथं या वळणावर पुन्हा रजा मागते. उद्या पुन्हा आपल्या सेवेत रुजू होण्यासाठी मी फक्त एक माध्यम आहे, एक पोस्टमॅन, एक मेसेंजर. बाकी सगळं परमेश्वराची अद्भुत लीला आहे. आपल्याला अनेकांना बोलायचं होतं, पण एक काय होतं की कार्यक्रम सुरू झाल्यावर एक तो फ्लो असतो, त्या फ्लो बरोबर आपल्याला पुढे जायचं असतं. मी क्षमा मागते, काहींचं बोलणं राहून गेलं, पण पुन्हा असं आपण एक सेशन ठेवू की त्यात आपण व्यक्त होऊ शकाल. खूप खूप धन्यवाद न म्हणता आपल्या ऋणातच राहू इच्छिते. लव्ह यू ऑल. गुरुदादा असेच येत चला. छान वाटलं आज तुम्हाला भेटून. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. कल्याणी, रोहिणी, रोहिणीताई, दीपाली, ममता, चला सगळेजण भेटूया पुन्हा एकदा. दंडवत मा. हरे कृष्ण.